सो हॅलो एव्हरीवन, नमस्कार. कर्मशिला अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. या व्हिडिओत आपण एका वेगळ्याच विषयी चर्चा करूयात. सो विशेषतः राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी काही बाबी चर्चा करूयात किंवा काही जे आयोगामध्ये किंवा आयोगाने आतापर्यंत जो निकाल लावायला पाहिजे होता राज्यसेवा पूर्व परीक्षेचा, सो ते निकाल आतापर्यंत जाहीर करण्यात आलेले नाही. ओके, सो आयोगाचा ट्रेंड बघता एकंदरीतच जे काही 45 दिवसाच्या आतमध्ये किंवा मुख्य परीक्षेला 45 दिवस शिल्लक असताना पूर्व परीक्षेचा निकाल लावा असा जो काही ट्रेंड आयोगाने आतापर्यंत करत आलेला होता, सो ते या निकालामध्ये दिसून येत नाही. सो आजपासनं जवळपास म्हणजे 16 फेब्रुवारीपासनं 29 मार्च 2026ला होणारी मुख्य परीक्षा जे आयोगानुसार जे शेड्यूल आहे, ओके, सो आयोगाच्या शेड्यूलनुसार जे दिलेलं आहे किंवा त्या ठिकाणी त्या तारखेला आयोजित करण्याचे जे निश्चित करण्यात आलेलं आहे, सो त्याला 41 दिवस शिल्लक आहेत. तरी देखील राज्यसेवा पूर्व परीक्षेचे निकाल 2025च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचे निकाल अद्यापही आयोगाने डिक्लेअर केलेलं नाही किंवा लावलेलं नाही. ओके, सो त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये काही द्विधा मनस्थिती असेल, अभ्यास कशा पद्धतीने करायचा किंवा निकाल नाही आतापर्यंत कशाचा अभ्यास करायचा हेच त्यांचा म्हणजे नेमकं कळत नाही. सो त्याविषयी आपण डिस्कस करूयात. सर्वात आधी निकाल कधी, सो त्याविषयी एकंदरीतच त्यानंतर विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती आहे, नेमका कशाचा अभ्यास करावा हे आपल्याला कळत नाही, आयोगात नेमकं चाललंय तरी काय, ओके, आणि नैराश्य येत असल्यास काय करावे, ह्या सगळ्या प्रश्नांचा विषय आपण या ठिकाणी थोडक्यात ॲज अ ॲस्पिरंट म्हणून ज्या काही भावना आहेत सो त्याविषयी आपण बोलूयात. ओके, सो निकाल कधी, जी 9 नोव्हेंबर 2025ला पूर्व परीक्षा पार पडल्याच्या नंतर साधारणतः आपल्याकडे नोव्हेंबर, त्याच्यानंतर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे 4 ते 5 महिने साधारणतः आपल्याकडे मुख्य परीक्षेसाठी. ओके, एकंदरीतच मार्चमध्ये 29 मार्चमध्ये जी काही मुख्य परीक्षा आयोजित आहे सो त्याला मिळालेलं होतं. त्यानंतर आयोगाचा जो काही पॅटर्न आहे किंवा ट्रेंड एकंदरीतच आलेला आहे की आपली जी काही पूर्वपरीक्षा आहे सो ते पार पडल्याच्या नंतर आणि मुख्य परीक्षेसाठी किमान 45 दिवस आपल्याकडे शिल्लक आहे. सो 45 दिवस शिल्लक असताना आयोगाने निकाल लावणे किंवा कुठल्याही परीक्षेचे आयदर मग ते कंबाईन असो, राज्यसेवा असो किंवा गटकच्या संदर्भाने असो, ओके, सो निकाल लावणे अपेक्षित आहे. मात्र पूर्व परीक्षेचा निकाल 45 दिवस शिल्लकपेक्षा 45 दिवसपेक्षा कमी कालावधी आपल्याजवळ आहे तरी आयोगाने निकाल लावलेला नाही. याविषयी काही टेलिग्राम चॅनलवर बऱ्याच ज्या काही चर्चा सुरू आहेत, ओके, सो ते देखील आपण बघूयात. विद्यार्थ्यांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही मानसिक खच्चीकरण यामुळे होतो आहे किंवा एकंदरीतच निकाल का येत नाही, नेमका आपला अभ्यास कुठं करायचा किंवा परीक्षा वेळेवर होणार की नाही, ही जी काही परिस्थिती आहे, ओके, जी काही 29 मार्चला होणारी मुख्य परीक्षा आहे 29 मार्च 2026ला, सो ते वेळेवर होईल किंवा नाही हे जे काही संभ्रम आहे सो त्यावर देखील आयोगाने निश्चितपणे एखादा प्रसिद्धीपत्रक टाकून विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती नक्कीच आमच्याकडून आयोगाला असणार आहे. नेमका कशाचा अभ्यास करावा हेच आपल्याला कळत नाही की जर प्री निघाली तर मग उरलेल्या कालावधीमध्ये किंवा प्रीचा निकाल आला आणि जर प्री निघाली तर अशा वेळेस किती दिवस आपल्याला मिळणार आहे आणि त्यामध्ये जो काही आपण अभ्यास करत आलेलो आहोत ते रिवाईज होणार आहे किंवा नव्यानं मग काय करायचं, हा देखील एक संभ्रम आपल्यामध्ये सध्या दिसून येत आहे ॲस्पिरंटमध्ये. सो त्याचा देखील आयोगाने विचार कुठंतरी करायला पाहिजे आणि लवकरच त्याविषयी एखादं प्रसिद्धीपत्रक द्यायला पाहिजे. ओके, सो नेमका कशाचा अभ्यास करावा, तर यासाठी तुम्ही जे काही अभ्यास करत आहात, अदर मग तुम्ही राज्यसेवेसाठी प्रॉपरली डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करत आहात, सो तुम्ही डिस्क्रिप्टिव्हचं जे काही आतापर्यंत ज्या पद्धतीने तुम्ही शेड्यूल फॉलो करत आलेलं असेल तेच फॉलो करा. स्टिक टू युअर सिलेबस अँड प्रॅक्टिस करा व्यवस्थित. क्वेश्चन जे काही डिस्क्रिप्टिव्हचे दिलेलं आहे रायटिंग याच्यामध्ये, सो त्याचं प्रॅक्टिस करा. डोंट बीटिंग अराउंड बुश, इकडे तिकडे आता निकाल नाही हे वगैरे करण्यात काही पॉईंट नाही आहे. आयोग एक स्वतंत्र संस्था आहे, सो ते त्याच्या मनावर आहे आयोगाच्या, त्याला
एकंदरीतच ज्या आयोगाला वाटलं की मुख्य परीक्षा 10 दिवस शिल्लक असताना आपण पूर्वपरीक्षेचा निकाल लावू, सो ते देखील करू शकतो. ओके, सो त्याच्यामुळे आपण एकंदरीतच निकालाची चर्चा ऑफकोर्स ते एक ह्युमन माइंडसेट असते की आपण आपली एक एकंदरीतच दृष्टिकोन किंवा मानसिकता झालेली असते की आयोग सध्या इतक्या दिवसामध्ये मुख्य परीक्षेचा जो काही पूर्वपरीक्षेचा निकाल लावणे अपेक्षित आहे, मात्र आयोग का लावत नाही आणि त्यामुळे चिंता आपल्याला ते जी काही परीक्षेविषयी जो संभ्रम आहे, सो तो प्रश्न आपल्याला कुठंतरी भेडसावत असतानाची आपल्याला दिसून येतो. आयोगात नेमकं चाललं आहे तरी काय? आता पुढच्या स्लाईडमध्ये बघूयात. एका टेलिग्राम चॅनलवरून जो डेटा घेण्यात आलेला आहे, सो नेमकं काय कारण असू शकतो जे आयोग सध्या निकाल जाहीर केलेला नाही. ओके, सो पदांविषयी काही कमी जास्तपणा किंवा किंवा कुठली एखाद्या आरक्षणाच्या संदर्भात असेल किंवा काहीतरी समस्या असेल म्हणूनच आयोगाने आतापर्यंत जो निकाल लावणे अपेक्षित होता तो लावलेला नाही. नैराश्य येत असल्यास काय करावं? आता जवळपास 80 to 85% जे काही प्रॉपरली मुख्य परीक्षेचा अभ्यास करत आहेत, 29 मार्च टार्गेट ठेवून आणि अद्याप जे पूर्वपरीक्षेचा निकाल लागलेला नाही आणि विशेषतः 120+ स्कोर असणाऱ्यांसाठी जे चिंतेत किंवा होईल किंवा नाही किंवा 120+ ज्यांचा स्कोर आहे किंवा 120+ खाली देखील असणाऱ्यांसाठी कितीवर निकाल लागेल, पुढची तयारी कशा पद्धतीने करावी, कोणत्या दृष्टिकोन किंवा पुढच्या पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी आपलं नियोजन काय असायला पाहिजे, हे निकालाच्या नंतरच आपल्याला लक्षात येईल की आपले जे काही स्कोर किती येतो आहे किंवा कितीमध्ये कट ऑफ लागतो आहे. सो त्यानंतरच आपण पुढची जी काही प्लॅनिंग आहे ते आखू शकतो. ओके, आणि त्या डेफिनेटली त्यामुळे नैराश्य येणे एक स्वाभाविक आहे. शेवटी आपण सर्व जे काही मनुष्य आहोत आणि बाय नेचर आपल्याला नैराश्य हे देखील आपल्याला मिळालेलं आहे. सो त्याचा जास्त एकंदरीतच नैराश्याचा जास्त विचार न करता आपण अगेन स्ट्रेट टू द पॉईंट ज्या काही गोष्टी आहेत ते क्लिअर करणे अपेक्षित आहेत. आताच आपल्याला जी काही वेळ मिळालेली आहे सो त्यामध्ये प्रॉपर त्याचा युटिलाइज करणे अपेक्षित आहे. ओके, एनी हाऊ वेळ असाही जातोच आहे आणि तसंही जाणारच आहे. ओके, सो एकंदरीतच निकाल 10 दिवस शिल्लक असताना मुख्य परीक्षेसाठी लावावं किंवा आताच आयोगाने घोषित करावा, सो ते एकंदरीतच निकाल लावणे अपेक्षित म्हणजे निकाल आयोग नक्कीच लावेल. सो त्याविषयी जास्त चर्चा किंवा एकंदरीतच रिॲक्ट करण्यापेक्षा आपण आपल्या अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. नैराश्य येत असले किंवा काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नसल्या सो त्या स्वीकारायला पाहिजे किंवा त्या स्वीकारणे ऑफकोर्स त्या स्वीकारण्यासाठी खूप आपल्याला त्या एकंदरीत मानसिक दृष्टिकोनातून सक्षम व्हावं लागते आणि ते जावं लागते त्या फेजमधून. ओके, सो इट्स ओके. काही प्रॉब्लेम असला तर मला टेलिग्रामवर एकंदरीतच तुम्ही मेसेज करू शकता. आपण त्या ठिकाणी देखील काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करू. ओके, सो डोंट वरी अबाउट दॅट, इट्स ओके. ते होत असतं कधी कधी आणि हीच आपली परीक्षा एक संयमाची परीक्षा देखील याला आपण म्हणू शकतो. ओके, आता आजपासून 41 दिवस शिल्लक आहेत. ओके, मुख्य परीक्षेसाठी 29 मार्चला आहे. आयोगाचा निकाल लावण्याचा ट्रेंड आपण जे बघितलं 45 दिवस शिल्लक असताना. ओके, आता टेलिग्रामवर काय चाललं आहे तर एका टेलिग्राम चॅनलवरून हे घेतलेलं आहे. राज्यसेवेच्या निकालाला उशीर का लागत आहे. ओके, सो या ठिकाणी बघू शकता आदिवासी विभागाने जे काही उपसंचालक पदासाठी ज्या जागा पाठवलेल्या होत्या सो त्या विभागाने त्या जागा जे आहेत ते माघारी घेतल्याने अडचण निर्माण झाली आहे आणि त्यामुळे काय झालं तर जाहिरातीत त्या जागा नसल्यामुळे एक शुद्धीपत्रक आयोग काढील आणि त्यानंतर पूर्वपरीक्षेचा निकाल येऊ शकतो अशा स्वरूपाचं जे काही मेसेज आहे ते टेलिग्राम चॅनलवर मिळालेलं होतं. सो टेलिग्रामच्या आउटपुटवरून आता याबाबत किती सत्यता किंवा कितपत खरं आहे सो ते देखील मी डेफिनेटली या ठिकाणी किती सत्य आहे ते निश्चितपणे सांगू शकणार नाही, मात्र कदाचित होऊ शकतो. याच कारणामुळे जे काही उपसंचालक पदासाठी ज्या जागा आदिवासी विभागाने पाठवलेल्या होत्या सो त्या विभागाने मागे घेतल्याने कदाचित आयोगाला एकंदरीतच जागेच्या संदर्भाने किंवा किती पोस्ट असू शकतात त्या संदर्भाने निश्चितपणे कितीच्या रेशो घेण्यास किंवा निकाल लावण्यासाठी काही अडचण निर्माण झालेली असू शकतो. ओके, आणि प्रॉबेबली या आठवड्यांमध्ये ओके, सो या आठवड्यामध्ये
नक्कीच आयोग या संदर्भात निकालाच्या संदर्भात काहीतरी प्रसिद्धीपत्रक देईल. अदरवाईज निकाल देखील घोषित करण्याची किंवा निकाल जाहीर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपण अभ्यासाचा विचार केलेला कधीही योग्य. जरी अभ्यास होत नसला तरी काहीतरी डिस्कस करत राहा अभ्यासाच्या अनुषंगाने, किंवा कुठल्या तरी टॉपिक घेऊन तो क्लिअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जरी आयोगाने निकाल लावला या आठवड्यामध्ये तरी आपण व्यवस्थित पूर्वपरीक्षा जी आहे मुख्य परीक्षा जी आहे सो त्याला फेस करू शकू. ओके, किंवा येणारी जी काही पूर्वपरीक्षा आहे सो त्या दृष्टिकोनातून या निकालाच्या आधारावर आपली जी काही प्लॅनिंग आहे, आपला स्कोर किती यायला पाहिजे ते देखील एक नियोजित असं स्ट्रॅटेजी बनवू. सो या गोष्टींचा विचार करणे सध्या तरी आपल्या हातात आहे. बाकी जे काही ज्या गोष्टी आपल्या हातात नाही सो त्या गोष्टींचा विचार करण्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे. सो बस इतकंच सांगायचं होतं की जे काही निकालाविषयी उशीर होतो आहे सो आता नेमकं आयोग काय विचार करतो, किंवा आयोगामध्ये जागेच्या संदर्भाने निकालाच्या संदर्भाने काय चर्चा सुरू आहेत सो त्याविषयी सध्या तरी आपण अनविज्ञ आहोत. सो त्याचा विचार करण्यापेक्षा आपण अभ्यासामध्ये आणखी काही इम्प्रूव्हमेंट करू शकू. ओके, जर आयोग 10 दिवसानंतर जर मुख्य परीक्षा घेत असेल सो त्यावेळेस त्या मुख्य परीक्षेला आपण फेस करू शकणार आहोत किंवा नाही, ह्या दृष्टिकोनाचा किंवा ह्या प्रश्नांचा विचार आपण स्वतःमध्ये कुठंतरी फाइंड आउट केला पाहिजे. आणि जर आपण सक्षम किंवा आपण त्यासाठी तयार असू तर नक्कीच डेफिनेटली आपण मग आयोग आता रिझल्ट लावो की नंतर लावो सो त्याच्याशी काही घेणं देणं असायला नको. ओके, सो एनिवेज ह्या गोष्टी सांगायसाठी बऱ्या वाटतात, मात्र ॲक्च्युअल एक्झाम प्रोसिजरमध्ये जेव्हा आपण ॲज अ ॲस्पिरंट म्हणून जातो सो प्रत्येक आपण निकालाची वाट बघत असतो आणि एकंदरीत निकाल येत नाही. सो अशा वेळेस कुठंतरी मानसिक खच्चीकरण होतो आहे. सो ते आपण जाणवू शकतो. ते प्रत्येकालाच, तुम्हीच नाही तर प्रत्येकालाच, इवन मी 120+ स्कोर माझं देखील या 2025च्या याच्यामध्ये देखील पूर्वपरीक्षेमध्ये आहे. सो मी देखील त्याविषयी क्युरियस आहो की आयोग कितीवर कट ऑफ लावतो, किंवा राज्यसेवेसाठी होईल की नाही, राज्यसेवा मुख्य परीक्षा आपण देऊ की नाही, यासाठी जी काही मानसिकता आहे, जी काही विचार आहेत सो ते सध्या भेडसावत आहेत. आणि तेच या ठिकाणी त्याविषयीच आपण एकंदरीतच या व्हिडिओमध्ये चर्चा केलेला आहे. सो डोंट वरी अबाउट जे काही घडून राहिलं. ओके, सो कॉन्सिक्वेन्सेसचा विचार न करता किंवा एकंदरीतच आपल्या हातात काय आहे त्या दृष्टिकोनातून किंवा त्या बाबतीत आपण सक्रिय राहून एकंदरीतच आपल्या अभ्यासामध्ये कशा पद्धतीने आणखी इम्प्रूव्हमेंट करता येईल त्याचा विचार आपण नक्कीच करायला पाहिजे. ओके, सो इतकंच या ठिकाणी बोलायचं होतं, हेच आपण या ठिकाणी चर्चा केलेलं आहे. सो निकाल कधी लागेल तर निकाल प्रॉबेबली या आठवड्यामध्ये. ओके, सो आजची तारीख 16 फेब्रुवारी. सो 16 फेब्रुवारी ते जवळपास म्हणजे या आठवड्यामध्ये शुक्रवारपर्यंत आयोग काही ना काही प्रसिद्धीपत्रक किंवा निकाल देखील घोषित करू शकतो. ओके, सो निकाल देखील लावू शकतो. त्यामुळे परीक्षा पुढे जाईल वगैरे ह्या गोष्टीचं चर्चा करण्यात काही अर्थ नाही. ओके, मागे जे काही 4 जानेवारीला कंबाईन गडबची पूर्वपरीक्षा पार पडली सो त्याआधी किती परीक्षा पुढे जाईल वगैरे वगैरेचे चर्चा रंगलेलं होतं, आणि त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट एकंदरीतच बऱ्याच विद्यार्थ्यांना त्या 4 जानेवारीच्या परीक्षांमध्ये झाल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो एनिवेज आपण आपलं जे आपल्या हाती आहे सो त्याचा विचार करायला पाहिजे, ना की आपल्या हाती नाही त्या गोष्टीचा विचार करून काही पॉईंट नाही. ओके, उगाच आपण त्यामध्ये आणखी जे काही स्ट्रेस आहे किंवा एन्झायटी आहे ते वाढत असतो. सो डोंट वरी अबाउट दॅट. नैराश्य येत असल्यास नक्कीच काही म्हणजे चर्चा करा, इतरांशी बोला, अभ्यासाविषयी डिस्कस करा. ओके, आणि काही पर्सनल मेसेज करायचे असेल तर टेलिग्रामवर जे काही कर्मशीला अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी टेलिग्राम ID दिलेली आहे सो त्यावर मेसेज देखील करू शकता. ओके, सो इतकंच बोलायचं होतं. थँक्यू.